नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की एखादा असिस्टंट असता तर किती बरं झालं असतं? जे तुमचे ईमेल्स बघेल, मीटिंग शेड्यूल करेल, रिपोर्ट्स तयार करेल आणि सगळं तुम्ही झोपलेले असताना. माझं नाव सचिन. मी तुमच्यासाठी आणलं आहे एआय एजंट्स आणि त्याच्याबद्दलची माहिती. हे आता फक्त स्वप्न राहिलं नाही. 2026मध्ये रिॲलिटी बनलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एआय एजंट्सबद्दल, म्हणजे तुमचा डिजिटल सहकारी. हे नेमके काय असतं? ते कसं काम करतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता? हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मग सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला नक्कीच प्रतिसाद द्या. पहिला सेक्शन असा आहे, एआय एजंट्स म्हणजे काय? मित्रांनो, एआय एजंट्स म्हणजे फक्त ChatGPT सारखं प्रश्नांची उत्तर देणारं टूल नाही. एआय एजंट्स हा एक स्वतंत्र काम करणारा डिजिटल सहकारी आहे, जो तुम्ही सांगितलेलं काम स्वतः प्लॅन करतो, स्टेप ठरवतो आणि एक्झिक्यूट करतो. एक साधं उदाहरण घेऊ. तुम्ही एका एजंटला सांगितलं, माझ्या बिझनेससाठी एका कॉम्पिटिटर ॲनालिसिस रिपोर्ट तयार करा. आता हा एजंट काय करतो? इंटरनेटवर रिसर्च करतो, कॉम्पिटिटरच्या प्राइजेस बघतो, त्याचे रिव्ह्यू वाचतो, एका एक्सेलमध्ये डेटा टाकतो आणि शेवटी एक PDF तुमच्यासाठी तयार करतो. हे सगळं फक्त एक कमांड दिल्यावर. म्हणजेच मायक्रोसॉफ्टच्या AI टीमचं म्हणणं आहे की 2026 हे AI एजंटच्या उदयाचं प्रमुख कारण आहे, जिथे छोट्या 3 जणांची टीम देखील ग्लोबल कॅम्पेन काही दिवसातच लॉन्च करू शकेल. दुसरं सेक्शन आपण इथे पाहणार आहोत, AI एजंटचं इंडियामध्ये काय चाललं आहे. आता इंडियाकडे येऊया, कारण खूप एक्सायटिंग आहे. फेब्रुवारी 2026मध्ये न्यू दिल्ली इथे इंडिया AI इम्पॅक्ट समिट झाली. या समिटला 100पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी आले. ओपन AIचे सॅम अल्टमॅन, गुगलचे सुंदर पिचाई, अँथ्रोपिकचे डॅरो ॲमोडाई या सगळ्यांनी इंडियामध्ये येऊन AI भविष्याच्या बद्दल बोललं गेलं. इंडियासाठी काय आलं? तर मायक्रोसॉफ्टसाठी 17.5 बिलियनचं डेटा सेंटर्स इंडियामध्ये बांधणार, ॲमेझॉनचे 35 बिलियनची गुंतवणूक, अदानीची 2035पर्यंत 100 मिलियनची AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठी गुंतवणूक, इंडियन गव्हर्नमेंट 1.1 बिलियनचा AI स्टार्टअप फंड रेज करणार आहे. म्हणजे इंडिया आता AI वापरणारा देश नाही, तर AI बनवणारा आणि निर्यात करणारा देश होतोय. आणि सगळ्यात छान गोष्ट, सगळे सर्व्हर AIचे इंडियन कंपनीचे असणार आणि ते पण इंडियामध्येच बसवले जाणार, जे भारतीय भाषांमध्ये AI वापरणं शक्य करतं, म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ यासारख्या भाषांमध्ये. सेक्शन 3, AI एजंट्स तुमच्या कामात कसे वापरता येतील. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुम्ही हे कसे करू शकता. मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. 25 ते 40 वयोगटातील लोक आता वापरू शकतात. बिझनेस ओनरसाठी, एक शॉप ओनर असाल तर AI एजंट्स तुमच्या व्हॉट्सॲपवरचे ऑर्डर्स घेऊ शकतो, स्टॉक चेक करू शकतो आणि सप्लायरला ऑटोमॅटिक ऑर्डर पाठवू शकतो. म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा बिझनेस चालू राहतो. जॉब करणाऱ्यांसाठी, ऑफिसमध्ये रिपोर्ट्स, ईमेल डेटा एंट्री हे सगळं AI एजंट्स करू शकतो. तुम्ही स्ट्रॅटेजी आणि क्रिएटिव्हिटीवर फोकस करा. टीचर्स आणि एज्युकेटर्ससाठी, AI एजंट्स तुमच्यासाठी स्टडी मटेरियल तयार करेल, स्टुडंटच्या प्रोग्रेस ट्रॅक करेल आणि पर्सनलाइज नोट्स बनवेल. हेल्थकेअर प्रोफेशनलसाठी, पेशंट रेकॉर्ड ऑर्गनाईज करणं, अपॉइंटमेंट शेड्यूल करणं आणि मेडिकल रिसर्च समराईज करणं, AI एजंट सगळं तुमचं हँडल करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गृहिणींसाठी, मंथली बजेट ट्रॅकिंग, ऑनलाईन शॉपिंग लिस्ट, मुलांच्या शाळेचे रिमाइंडर हे सगळं एका एजंट्सने होऊ शकतं. आता सध्या प्रॅक्टिकल टूल जे वापरता येतात, जसं की मायक्रोसॉफ्टचं कोपायलट, ChatGPTचं AI, परप्लेक्सिटी AI, नोशन AI, चे प्रत्येक वापरासाठी वेगवेगळा उपयोग होतो. सेक्शन 4, रिस्क आणि सावधगिरी. आता यामध्ये आपण समजणार आहोत AI एजंट्स वापरताना त्याच्याबद्दलची रिस्क आणि आपण काय सावधगिरी बाळगली पाहिजे. मित्रांनो, AI एजंट्स खूप पॉवरफुल आहेत, पण काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रायव्हसीचा धोका. तुमचा पर्सनल डेटा, बँक इन्फॉर्मेशन, पासवर्ड हे कधीही AI एजंटला देऊ नका. अजून AI एजंट एवढे
सफिशियंट झाले नाहीत की ते आपण त्याच्यावर पूर्णपणे रिलाय करू शकू. डीप फेक्स, फेक कंटेंट. इंडियाच्या नवीन IT रूल्स 2026 प्रमाणे डीप फेक व्हिडिओज, AI जनरेटेड फेक व्हिडिओज यावर बंदी घातली आहे. AIवर अति अवलंबित्व, क्रिटिकल डिसिजनसाठी नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार. AI एजंटच्या चुका. MIT आणि कार्नेगी मेलनच्या रिसर्चनुसार AI एजंट्स अजूनही चुका करतात. त्याचे आउटपुट नेहमी तपासा, कारण की प्रत्येक वेळी त्याचे आउटपुट सगळेच सारखेच आणि जसे आपल्याला हवे तसे येतील याची काहीही गॅरंटी नाही. भविष्य कसं असेल? 2026 नंतर काय होणार? फिजिकल AI रोबोट्स. ॲमेझॉन, BMW यांनी आधीच वेअरहाऊसमध्ये AI रोबोट्स लावले आहेत. भविष्यात ते आपल्या घरात येतील. AI एजंटचा सायन्ससाठी पण खूप मोठा उपयोग होतोय, जसं की कॅन्सर क्युअर, क्लायमेट चेंजेस, मेडिसिन्स. AI सायंटिस्ट म्हणून काम करतोय. आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मोबाईल डेटामध्ये 6G प्लस AIचं रूपांतर होणार आहे. 2026 नंतर 6G येईल आणि AI त्याच्यासाठी अल्ट्रा फास्ट, अल्ट्रा स्मार्ट असेल. इंडियाचं AI फ्युचर 2030 पर्यंत जगातल्या टॉप AI थ्री नेशन्समध्ये बनण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, हे सगळं होणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. AI समजून घेणं ही आता काळाची गरज आहे, लक्झरी नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं AI एजंट्स म्हणजे काय, इंडियामध्ये AI रिव्हॉल्युशन कसं होत आहे, तुम्ही AI कसं वापरू शकता आणि कोणती सावधगिरी बाळगायची. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रा आणि फॅमिलीला पाठवा. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणतं AI टूल वापरता, मला जाणून घ्यायचं आहे. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत AI वापरून घरून पैसे कसे कमवायचे हे नक्की बघा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.